नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमळे आपणा सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, रेशन कार्डवर नवीन नाव नोंदणी प्रक्रिया आपण या व्हिडिओमार्फत कव्हर करणार आहोत. जर आपल्याला आपल्या बायकोचे नवीन लग्न झालं असेल, आपल्या मुलांचे नाव नोंदणी करायची असेल, तर मग मोबाईलवरून ऑनलाईन प्रोसेस आपण काही मिनिटांमध्ये कशाप्रकारे करू शकता, याबद्दल सविस्तर माहिती ते कव्हर केली जाणार आहे. असेच व्हिडिओ घेऊन येत असतो. चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, चॅनेल सबस्क्राईब केलं असेल, आता आपल्याला हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन आपण प्ले स्टोअरमधून ओपन करू शकता. मेरा रेशन या नावाने ॲप्लिकेशन असणार आहे. यामध्ये लॉग इन करायचं आहे. बेनिफिशरी यूजर म्हणून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकता. आपला आधार नंबर या ठिकाणी एंटर करावा लागेल. आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकून येथे लॉग इन करण्याची सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे. जर आपला आधार रेशन कार्डसोबत लिंक नसेल, तर लिंक कसं करायचं यावर देखील मागे आपण व्हिडिओ कव्हर केला होता. आता आपण OTP व्हेरिफिकेशन कंप्लीट करून ही जी लॉग इन प्रोसेस आहे ती इथे कंप्लीट करून घ्यायची. त्यानंतर एम-पिन सेट करायला विचारलं जातं. आपण स्किप करून पुढे जाऊ शकता. या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपण पाहाल तर आपल्या रेशन कार्डवरती किती सदस्य आहेत, तेवढ्या संपूर्ण मेंबर्सची या ठिकाणी टोटल काउंट पाहायला मिळेल. कोणकोणते मेंबर्स आहेत ते आपण इथून क्लिक करून ओपन करू शकता. आणि ओपन केल्यानंतर मग आपल्याला जर नवीन मेंबर ॲड करायचा असेल, तर या ठिकाणी टॉप कॉर्नरला पाहायला मिळतं ॲड न्यू मेंबर्स हे ऑप्शन आहे. यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्याला 9 स्टेपमध्ये हे संपूर्ण ॲप्लिकेशन फिल करायचे. पहिलं पर्सनल डिटेल्स विचारले जाते. पर्सनल डिटेल्समध्ये आपलं जे नाव असेल ते नाव एंटर करायचं आहे. जे मेंबरचं आपल्याला नाव या ठिकाणी नोंदणी करायचं आहे, त्या मेंबरचे नाव, त्यानंतर त्याचं पर्टिक्युलर जेंडर, फिमेल असेल तर फिमेल, मेल असेल तर मेल या ठिकाणी निवड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे. ठीक आहे. बेसिक डिटेल्स असणारे आपण सविस्तर इथे समजून घेतो आहे. काही डाऊट येत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आपण कळवा. आपल्याला त्या ठिकाणी हेल्प केली जाईल. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ आपण अशा प्रकारे या कॅलेंडरमधून सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर आपली एज ऑटोमॅटिक या ठिकाणी कॅप्चर केली जाईल. त्यानंतर आपण पुढे जाल तर पुढे आपल्याला आपलं जे काही मदर्स नेम असेल किंवा मग फादर नेम असेल ते या ठिकाणी एंटर करायला सांगितलं जातं. ठीक आहे. तर ते देखील आपण या ठिकाणी एंट्री करून घ्यायचे. त्यानंतर आपण पाहाल तर मॅरिड स्टेटस आपलं काय, जर नवीन लग्न झालं असेल तर आपण करंटली मॅरिड, आणि जर नेवर आपलं जर लग्न झालेलं नाही, नेवर मॅरिड म्हणू शकता. डिवोर्स झालेला असेल तर डिवोर्सचा ऑप्शन पाहायला मिळते. आपण जर सेपरेट राहत असेल तर ते देखील ऑप्शन आहेत. ठीक आहे. जे पर्टिक्युलर ऑप्शन असेल ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवड करायचे. यामध्ये जर करंटली मॅरिड आपण हे ऑप्शन निवड केलं तर आपलं नवीन लग्न झाले असेल, बायकोचं नाव नोंदणी करायचं असेल तर मग या ठिकाणी मिस्टरांचे नेम इथे आपल्याला एंटर करावं लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जे ऑप्शन आपल्यासाठी सुटेबल आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा. नॅशनॅलिटी आपल्याला इथे निवड करायची आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून पुढे जाल. पुढे जनरल डिटेल्स आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये आपलं आधार नंबर द्यायचे. ठीक आहे. यात आपल्याला खाली ऑप्शन पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपण आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट करून पुढे जाऊ शकाल. ठीक आहे. तर पर्टिक्युलर जे आधार नंबर असेल आपला, ते आधार नंबर या ठिकाणी एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्या आधारसोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP पाठवला जाईल. जर आधारसोबत मोबाईल नंबर जोडला नाही आहे तर कसं लिंक कराल त्यावर देखील व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो देतो. पुढे ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला पुढील स्टेपवरती नेलं जाईल आणि त्यामध्ये आपलं जे काही ऑक्युपेशन झालेले ते इथे टाकायचं आहे. ठीक आहे. यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. हाऊसवाईफ असाल तर हाऊसवाईफ निवड करा. अदरवाईज जे काही सुटेबल असेल ते आपल्याला या ठिकाणी निवड करायचं आहे. आणि आपली ॲन्युअली इन्कम त्यासाठी किती आहे. ठीक आहे. यामध्ये जर ऑप्शन मिळत नसेल ना तर सिम्पलचं आपण अदर हे ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळते, हे निवड करा. ॲन्युअली इन्कम टाकणारात आपल्याला त्या व्यवसायातून किती इन्कम जनरेट होते ते इन्कम आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे. पुढे ॲडिशनल डिटेल्समध्ये कास्ट कॅटेगरी विचारले जाते. कास्ट कॅटेगरीमध्ये आपण जनरल आहात, अदर बॅकग्राऊंड क्लासमध्ये आहात, शेड्यूल कास्ट आहात,
जे काही आहे ते आपल्याला या ठिकाणी इकडे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. कास्ट सिलेक्ट कराल, त्यानंतर आपलं रिलेशन या ठिकाणी विचारलं जातं. ते रिलेशन आपल्याला द्यायचं आहे. आपण जे काही कार्ड होल्डर असेल त्याच्यासोबत आपलं काय रिलेशन आहे ते इथे विचारलं जातं. त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ठीक आहे. किंवा मग ऑप्शनल तर आपल्याला कोणतं चालणार नाही, पण एकदा टाकून पाहू शकता. परंतु मी सजेस्ट करेन आपण कास्ट सर्टिफिकेट अपलोड कराल ते योग्य होईल. पुढे आपल्याला बँक डिटेल्स विचारलं जातं. यामध्ये आपण बँक डिटेल्स असेल तर देऊन टाका, अदरवाईज आपण या ठिकाणी स्किप देखील करू शकाल. ठीक आहे. तर या ठिकाणी द्याल तर चांगलं होईल, कारण की पुढे इन केस आपल्याला रेशन कार्ड संबंधित अनेक योजना येतात. त्यामध्ये आपल्याला बहुधा DBT मार्फत मनी ट्रान्सफर केलं जातं, त्यावेळेस सोयीस्कर होईल. तर या ठिकाणी आपले जे काही पर्टिक्युलर बँक डिटेल्स असेल ते बँक डिटेल्स द्यायचे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट टॅबवर क्लिक करून पुढील जे इंटरफेस आहे त्यावर जायचं आहे. पुढील इंटरफेसवरती आपण फिजिकली जर आपल्याला काही आजार असेल, ठीक आहे, तर ते आपण इथे डिटेल्स देऊ शकता. यामध्ये काही जर ॲक्सिडेंट झाला असेल किंवा मग इतर काही एलनेस असेल, आजार असतील आपल्याला, तर ते आपल्याला नोंदणी आपण या ठिकाणी करू शकाल. ठीक आहे. या 2 स्टेप आहेत. यामध्ये आपण एंट्री कराल आणि त्यानंतर मग आपल्याला पुढे जाता येणार आहे. तर यामध्ये अनेक ऑप्शन आहेत. जर आपलं किडनी फेलियर असेल किंवा मग अदर काही आजार असतील तर आपण इथे एंट्री करू शकाल. पुढे आपल्याला शेवटचे स्टेप पाहायला मिळते डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्समध्ये ॲड्रेस प्रूफ विचारलं जाते. यामध्ये आपण पाहाल तर ॲड्रेस प्रूफमध्ये आपण अनेक ऑप्शन आहेत. इथे क्लिक केलं तर डेथ सर्टिफिकेट येईल, डोमेसाईल सर्टिफिकेट, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, वोटर ID अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत. यामध्ये आधार कार्ड हे आपण इथे सिलेक्ट करू शकाल. पुढे आपल्याला त्याचं जे काही डॉक्युमेंट्स नंबर असेल ते डॉक्युमेंट्स नंबर आणि इश्यू डेट ही इथे एंट्री करायची. पुढे आपल्याला जाल तर पुढे आपण पाहाल तर जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये सेकंड टाईपमध्ये आपण अनेक डॉक्युमेंट्स लिस्ट आहे. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते अवेलेबल डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी सिलेक्ट करून सबमिट करू शकाल. ठीक आहे. व्हेरियस डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्यामुळे जे आपल्याकडे लिस्टमध्ये दिलेले डॉक्युमेंट्सपैकी जे अवेलेबल आहेत ते आपण इथे अपलोड करू शकाल. थर्ड नंबरला सेल्फ अंडरटेकिंग ॲप्लिकेशन फॉर्म इथे विचारलं जातं. त्यामध्ये देखील आपल्याला अनेक डॉक्युमेंट्स पाहायला मिळतील. यापैकी जे काही डॉक्युमेंट्स आपण अपलोड कराल त्याच्यावरती सेल्फ अटेस्टेड आपले साईन वगैरे करून आपण हे अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारचे 3 डॉक्युमेंट्स आपल्याला इथे द्यावे लागणार आहेत. मोस्टली आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर जे आपलं डोमेसाईल असेल वगैरे त्यामध्ये आपलं काम होऊन जाईल. तर अशा प्रकारची ॲप्लाय प्रोसेस आहे. पॉईंट टू पॉईंट इथे समजून घेतलं. कन्सेप्ट क्लिअर झाल्या असाव्यात. पुढील व्हिडिओमध्ये आणखीन काही अपडेट्स घेऊन येऊ नवनवीन योजना संबंधित. ठीक आहे.